नमस्कार, मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण आलू पकोडा बनवतो आहे। त्यासाठी आपण 2 मीडियम आकाराचे आलू घेऊन त्याचे असे पातळ पातळ असे स्लाइस करून घेतलेले आलूचे साल आपण काढून घेतले आणि मग त्याचे स्लाइस केलेले आहे। हे आपण पाण्यात टाकून बाजूला ठेवू। आपण 1 वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यात आपण 2 चमचे एवढं तांदळाचं पीठ टाकणार आहे, म्हणजे आपले आलू पकोडा जो आहे तो फार कुरकुरीत होतो आणि यात आपल्याला सोडा घालण्याचीही गरज पडत नाही। यात आपण ओवा घेत आहे, तो आपण थोडासा हातावर असा रगडून मग याच्यात टाकला की याचा छान वास येतो। थोडासा हिंग घेतोय आपण, म्हणजे आपल्याला आलू पकोडे हे बाधत नाहीत। हळद घेतोय, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आता आपण याचं छान बॅटर भिजवून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। हे आपल्याला जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही। जाड झालं तर ते जे आपण पकोडे बनवतो ते कडक होतात आणि पातळ जर झालं तर त्याला बेसन पीठ व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे ते ऑइली तयार होतात। त्यामुळे आपल्याला हे मीडियम असं व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे बॅटर। थंडीत गरम गरम आलू पकोडे स्नॅक्स म्हणून खूप छान लागतात। अशा प्रकारे आपण अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपण बॅटरमध्ये पाणी मिक्स करायचं आणि आपलं बॅटर छान भिजवून घ्यायचं आहे। आता आपण कढईत तेल तापत ठेवलं आहे। हे गॅसचा छोटा जो गॅस असतो, छोटा बर्नरचा, त्याच्यावर मीडियम फ्लेममध्ये आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला हा पकोडा व्यवस्थित तळला जातो, बटाटा व्यवस्थित शिजतो। मोठ्या गॅसवर जर तळलं तर पकोडा पटकन शिजून फ्राय होऊन वरती येईल आणि आतमधला बटाटा कच्चाच राहील। आपण हे दुसऱ्या साइडने व्यवस्थित तळून घेऊ। आता आपले आलू पकोडे छान फ्राय झाले, ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। मस्त ऑइल फ्री होतात हे, तांदूळाचं पीठ टाकल्यामुळे आपण यात सोडा वापरलेला नाही आहे। त्याच गरम तेलात आपण अशा मिरच्यांना उभे असे काप दिलेले आहेत, ते आपण मस्त डीप फ्राय करून घेऊ। मिरच्यांवर आपण थोडंसं असं मीठ टाकून घेऊ आणि आपल्या आलू पकोड्यांसोबत छान अशी मिरची सर्व करू। चहा आणि आलू पकोड्याचं कॉम्बिनेशन एकदम छान लागतं। मी तुम्हाला एक आलू पकोडा कट करून दाखवते। हे बघा किती छान आपला आलू पकोडा झाला आहे। आपला बटाटाही छान शिजला आहे। हे आलू पकोडे तुम्ही नक्की ट्राय करा, हे तुम्हाला नक्कीच फार आवडतील। याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।